ओम शांती. पुन्हा तुम्हा सर्वांचे 7 दिवसीय राजयोग कोर्सच्या दुसऱ्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी स्वतःविषयी ओळख पाहिली. मी कोण आहे, मी आत्मा राहते कुठे, मी आत्मा दिसते कशी, मी आत्मा कोणत्या गुणांनी युक्त आहे, मी आत्मा कशा प्रकारे कार्य करते, आत्मिक स्थिती आणि दैहिक स्थिती यामध्ये काय फरक आहे याविषयी आपण सविस्तर माहिती प्राप्त करून घेतली. व निश्चितचपणे तुम्ही सर्वजण त्या आत्मिक स्थितीचा अनुभव करण्यासाठी आता प्रयत्नही करण्यास सुरुवात केली असेल. कारण जोपर्यंत आपण आपल्या स्वाभाविक शक्तींना, स्वाभाविक गुणांना जाणून घेणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या काही आपल्या कमी कमजोरी आहेत, आपल्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत ते आपण प्रथम स्वीकारले पाहिजेत. जेव्हा आपण त्या गुणांना, अवगुणांना स्वीकारू तेव्हाच आपण आपल्यामधील अवगुणांना पूर्णपणे समाप्त करू शकतो व आपल्यामधील गुणांचा विकास करून स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण खूप काही प्रकारे बदल घडवू शकतो. परिवर्तनाची प्रक्रियाला आपण सुरुवात करू शकतो. आणि म्हणून स्वपरिचय व स्वपरिचयाच्या आधारे स्वचिंतन, स्वतःला सकारात्मक व शुद्ध विचार देणं हे खूप गरजेचं आहे. कारण जर आपण सदैव सकारात्मकच विचार केले, सकारात्मकच दृष्टिकोन ठेवला तर निश्चितचपणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्हच होणार आहे, सकारात्मकच होणार आहे. आज आपला हा दुसरा दिवस आहे ज्यामध्ये आपण परमात्म परिचयाला प्राप्त करून घेणार आहोत. आता परमात्म परिचय वेगळ्या रूपामध्ये प्राप्त करण्याची काय गरज आहे? आणि प्रत्येकाला परमात्म्याविषयी माहिती आहे, परंतु मला जी परमात्म्याची माहिती आहे, मला जी ईश्वराची माहिती आहे ती खरंच यथार्थ आहे का? जे मला ज्ञान मिळालेलं आहे ईश्वराविषयी ते खरंच सत्य आहे का? या दृष्टीने कधी मी विचार केला आहे का? कारण की पहा, जसं आज आपल्या घरामध्ये 4 ते 5 लोक आहेत, पण प्रत्येक लोकांची श्रद्धास्थानं ही वेगवेगळी आहेत. कोणी कृष्णाला मानेल, कोणी महादेवाला मानेल, कोणी गणपतीला मानेल, कोणी माँ दुर्गेला मानेल. म्हणजे 4 व्यक्तींची श्रद्धास्थानं ही 4 आहेत. मग यातला खरा ईश्वर कोणता? मग जर सगळी ही ईश्वराची रूपं आहेत तर कोणत्या एकाची जर मी खऱ्या अर्थाने पूजा केली, एकाला आठवलं तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. परंतु आजतागयत आपण त्या दृष्टीने कधी विचारच केला नाही. परंतु आज त्या गोष्टीचा, त्या परमात्म परिचयाचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे आपण भक्तीमध्येही त्याचं वर्णन केलेले आहे की परमात्मा सर्व शक्तींचा, सर्व गुणांचा दाता आहे. तो आपल्याला अखंड अनंत प्राप्ती करून देणारा आहे. मग ज्याच्याकडून मला इतक्या साऱ्या प्राप्ती होणार आहेत त्याच्याविषयी मला माहीत असणं गरजेचं आहे. की जसे पहा की एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप सारी काहीतरी प्राप्ती होणार आहे आणि ज्याची तुम्हाला खूप गरज आहे, परंतु त्या व्यक्तीचा पत्ता, नाव तुम्हाला काहीच माहीत नाही. जर त्या व्यक्तीला शोधण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीला तुम्ही शोधू शकणार नाही. का? तर ती प्राप्ती करण्यासाठी त्या व्यक्तीविषयी सविस्तर माहिती असणं, कमीत कमी त्याचं नाव आणि त्याचा पत्ता माहीत असणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता आणि त्याच्याकडून हवी ती प्राप्ती करून घेऊ शकता. आणि आज आपल्याकडे ही सगळ्यात मोठी चूक झाली आहे की आपल्याला आजपर्यंत कोणीही यथार्थ रीतीने ईश्वराचा परिचय करून दिला नसल्यामुळे आपल्याला हवी ती प्राप्ती होत नाही. आज आपण पाहतो की देवधर्म वाढलेत, पूजा अर्चना वाढल्यात, व्रतवैकल्य वाढलेत, धर्मक्षेत्र खूप मोठी झालेली आहेत, तिथे जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. परंतु तरीसुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये जो खालीपणा तो आहेच ना. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जातो आहे तिथं आपल्याला जी प्राप्ती होती आहे ती स्थायी काळाची होत नाही आहे, ती अल्पकाळाची होती आहे. मग जर मला निरंतर काळाची ती प्राप्ती करून घ्यायची असेल, स्थायी स्वरूपाची ती प्राप्ती करून घ्यायची असेल तर ईश्वराचा सत्य परिचय प्राप्त करून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आजपर्यंत ज्याप्रमाणे ईश्वराची प्रचिती आली त्याप्रमाणे त्याने आपल्यासमोर ईश्वराला परिभाषित केलं आणि आपण ते स्वीकारलं. आपण कधीही हे असं का असा प्रश्न विचारला नाही. परंतु जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी प्राप्ती निरंतर काळासाठी हवी आहे ती जर करून घ्यायची असेल तर आपल्याला त्या परमेश्वराविषयी सत्य ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सपोज एखाद्या
वडिलांना 4 मुलं आहेत आणि त्या 4 मुलांना आपल्या वडिलांविषयी विचारलं तर प्रत्येक मूल जे आहे ते आपल्या वडिलांविषयी वेगवेगळी माहिती सांगणार. प्रत्येकाची जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती वडिलांविषयी वेगवेगळी असणार आहे, कारण त्याला वडिलांची जी प्रचिती आली, ज्या दृष्टिकोनातून तो आपल्या वडिलांकडे पाहतो त्या आधारे त्याने वडिलांचं वर्णन केलं. मग तसंच आपल्या या भक्ती मार्गामध्ये सुद्धा ईश्वराची प्रचिती ज्याला ज्या स्वरूपामध्ये आली त्या स्वरूपामध्ये प्रत्येकाने ईश्वराला आपल्यापुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तो चुकीचा होता असा बिलकुलच नाही आहे. जशी प्रचिती आली तसं तो आपल्यापुढे मांडला गेला आणि आपण तो जसा तसा आहे तो स्वीकारला. परंतु तो स्वीकारूनसुद्धा मला जी प्राप्ती होणे गरजेचं आहे ती मला झालीच नाही. म्हणजे खरा परिचय जो आहे, जो मला आजपर्यंत मिळाला होता त्यापेक्षा निश्चितचपणे वेगळा आहे आणि म्हणून त्या सत्य परिचयापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. सपोज तुम्ही हा कोर्स ऐकत आहात, तुमची आणि माझी ओळख झाली आणि मला आता तुमच्याविषयी जाणून घ्यायचं आहे, तर मी तुमच्याकडून तुमचा नाव पत्ता घेतला आणि तुम्ही घरी नसताना तुमच्या घरी आले. तुमच्या घरामधले तुमचे जे संबंधी आहेत प्रत्येकाला वेगवेगळे गुण तुमच्याविषयी यथार्थ विचारलं की तुम्ही कसे आहात. सपोज तुमच्या घरामध्ये 3 व्यक्ती आहेत, तुमची पत्नी, तुमची आई आणि तुमची मुलं. प्रत्येकाला मी वेगवेगळ्या प्रकारे विचारलं आणि प्रत्येकाकडून माहिती मी कलेक्ट केली. आता प्रत्येकाकडून जी मिळालेली तुमच्याविषयीची माहिती आहे ती एकसारखी तर निश्चितचपणे नसणार आहे. मग मला तुमच्याविषयी एक्झॅक्ट कोण सांगू शकेल? ह्या तिन्हींनी जी माहिती दिली तुमच्याविषयी ती वेगवेगळी होती. तुमच्याविषयी एक्झॅक्ट मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. याचाच अर्थ आत्तापर्यंत ज्या ज्या साधू महात्मे संतांनी मला परमात्म्याची ओळख करून दिली त्यांना जशी त्याची प्रचिती आली त्याप्रमाणे त्यांनी मला ती ओळख करून दिली. परंतु जर मला ईश्वराचा सत्य परिचय व्हावा अशी इच्छा असेल तर तो करून घेण्यासाठी, तो करून देण्यासाठी ईश्वराला स्वतःहूनच यावं लागेल. त्याशिवाय तर त्याचा यथार्थ परिचय दुसरा कोणी देऊ शकणार नाही. आणि म्हणून हा जो परिचय आपण ऐकणार आहोत तो कोणत्याही व्यक्तीने दिला नसून तो स्वतः ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आणि तो आपण कसा दिला, काय दिला आपण नंतरच्या सत्रामध्ये समजून पाहणारच आहोत. परंतु जो परमात्मा परिचय आपण आत्ता प्राप्त करणार आहोत तो केवळ आणि केवळ ईश्वरानेच दिलेला आहे. आजपर्यंत आपल्या समाजामध्ये ईश्वराविषयी अनेक मतमतांतर आहेत. कोणी म्हणतं की ईश्वर हा सर्वव्यापी आहे. म्हणजे काय, तर ईश्वर हा सगळीकडे भरून भरून उरलेला आहे. तो स्थळी, काष्टी, पाषाणी, जलस्थळी, काष्टी, पाषाणी अशा सर्व ठिकाणी भरून पुरून उरलेला आहे. तो खुर्चीमध्ये आहे, तो भिंतीमध्ये आहे, तो झाडामध्ये आहे, तो सगळीकडे आहे. दुसरी मान्यता काय, आत्मा म्हणजेच परमात्मा, आत्मा सो परमात्मा, ही दुसरी मान्यता आहे. म्हणजे मी आत्मा, तुम्ही आत्मा, माझ्यामध्ये परमात्मा आहे, अशी एक मान्यता आहे. तिसरी मान्यता काय आहे की ही जी प्रकृती आहे, ह्या जो निसर्ग आहे, हा निसर्ग म्हणजेच परमात्मा आहे. चौथी मान्यता काय की परमात्मा हा नावारूपापेक्षा न्यारा आहे, तो निराकार आहे, निर्गुण आहे. अशा अनेक मान्यता समाजामध्ये आहेत. आता ह्या प्रत्येक मान्यता ज्या आहेत त्या कशा प्रकारे अयथार्थ आहेत आणि कशा प्रकारे यथार्थ आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. जशी पहिली मान्यता आहे की परमात्मा सर्वव्यापी आहे. ठीक आहे, आपण असं मानलं की परमात्मा सर्वव्यापी आहे. तो जळी आहे, स्थळी आहे, काष्टी आहे, पाषाणी आहे. जसं आपणही म्हणतो ना की दगडाला शेंदूर पासला की त्या दगडाचा देव होतो, नाहीतर तो माळावरचा दगडच राहतो. म्हणजे शेंदूर फासल्याने दगडाचं रूपांतर कशामध्ये झालं, देवामध्ये झालं. मग याचा अर्थ तो सगळीकडे व्यापक झाला असा तर होत नाही आहे ना. मग जर परमात्मा सगळीकडे आहे मग आपण असं का म्हणतो तो वरचा पाहतोय. आपल्या आयुष्यामध्ये जर काही चुकीची गोष्ट होत असेल, आपला कोणी फसवत असेल तर आपण सहजपणे म्हणतो तो वरचा पाहतोय ना. आपण असं म्हणत नाही ह्या दगडातला पाहतोय, त्या मूर्तीतला पाहतोय, ह्या जमिनीतला पाहतोय. आपण म्हणताना का म्हणतो तो वरचा पाहतोय. अर्थात आपण दर्शवताना वरती बोट दर्शवतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर आजपर्यंत जे साधू संन्यासी होऊन गेले त्यांनी ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करून जंगलामध्ये जाण्याची काय गरज होती, कारण तो इथेही भेटला असता ना, तरीसुद्धा ते जंगलामध्ये गेले.
जर आपण पाहिलं, आज आपण पाहतो तो सगळीकडे आहे. मग आज आपण ही जी मोठमोठी धार्मिक क्षेत्र तयार केले, धर्मस्थान क्षेत्र तयार केलेत, तीर्थक्षेत्र तयार केलेत, इवन मी माझ्या गावामध्ये मंदिर तयार केलं, ते करण्यामागचा माझा भाव काय? जर तो सगळीकडे आहे ना. आता हा त्याचा पॉझिटिव्ह भाग पाहिला. निगेटिव्ह भाग जसं सगळ्यामध्ये आहे, तर तो चांगल्यामध्ये आहे तर वाईटामध्ये आहे, तो सत्य गोष्टीमध्ये आहे तर तो असत्य गोष्टीमध्ये आहे, तो स्वच्छतेमध्ये आहे तर तो अस्वच्छतेमध्ये आहे, असाही होतो. परंतु ह्या दोन्ही गोष्टी कधी एकत्र येऊ शकत नाही. कारण एका ठिकाणी आपण परमात्म्याची परिभाषा काय करतो की जिथे स्वच्छता आहे, जिथे पवित्रता आहे, तिथे ईश्वराचा निवास आहे. आणि मग सगळीकडे जर सर्वव्यापी असेल तर तो ज्या काही खराब गोष्टी आहेत त्या खराब गोष्टीमध्ये सुद्धा कसा असू शकेल? वाईट गोष्टीमध्ये परमात्मा कसा असू शकेल? जर तो सर्वव्यापी असेल तर मग मी कधी असं म्हणणार नाही की ईश्वरा ये आणि मला सोडव, कारण की तो इथेही आहे ना. मग त्याला बोलवण्याची गरज काय आहे? म्हणजे परमात्मा सर्वव्यापी नाही आहे. मग हे कशाच्या आधारे म्हटलं गेलं तर असं म्हटलं जातं, परमात्मा सर्वव्यापी आहे हे भावनिक सत्य आहे, भावनेच्या आधारे सांगितलं गेलेलं सत्य आहे, ते सिद्धांतिक सत्य नाही आहे. भावनेच्या आधारे दिले गेलेलं सत्य म्हणजे काय की जे काही साधू संन्यासी महात्मा होते त्यांनी काय केलं, ईश्वराच्या प्राप्तीसाठी ते जंगलामध्ये गेले, त्यांनी गहन तपस्या केली, साधना केली. त्या साधनेच्या आधारे त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि त्या सिद्धीच्या आधारे त्यांना भविष्यकाळामध्ये पुढे जाऊन काय होणार आहे याविषयी दृश्य दिसायला लागले. आणि मग त्यांना दिसलं त्या दृश्यांमध्ये की पुढे जाऊन मनुष्य प्राणी खूप चुकीची कर्म करणारे, खूप पापकर्म करणारे. आता हे समोर दिसतं आहे. मग त्यापासून जर समाजाला वाचवायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या दृष्टीने व त्यांनी काय सांगितलं की तू जिथे आहेस तिथे तुला परमात्मा पाहत आहे. म्हणजे कमीत कमी त्या परमात्माच्या भीतीपोटी का होईना ती व्यक्ती त्या पापकर्मापासून स्वतःला दूर ठेवू शकेल, त्या चुकीच्या कर्मापासून स्वतःला परावृत्त करू शकेल. परंतु आपण ते सत्य भावनिक न मानता सिद्धांतिक मांडलं आणि म्हटलं की परमात्मा हा सर्वव्यापी आहे. परंतु परमात्मा हा सर्वव्यापी नाही आहे. परमात्मा हा सर्वमान्य आहे. सर्वांनी वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला मान्यता दिली आहे. दुसरी जी मान्यता आहे ती म्हणजे आत्मा सो परमात्मा, म्हणजे मी आत्मा आणि तो परमात्मा, आम्ही दोघं एकच आहोत. आता हे कसं शक्य आहे? कारण आत्मा सो परमात्मा म्हटलं तर ही आत्मा जेव्हा या शरीराच्या आधारे जेव्हा चुकीचं कर्म करते, कुणाला दुःख देते, कुणाला वाईट बोलते, कुणाचा खून करते, तेव्हा मी आत्मा आणि माझ्यामध्ये असलेली ते परमात्मा शक्ती, ती परमात्मा शक्ती काय करते? ती तेव्हा सुषुप्त अवस्थेमध्ये जाते का? साधं उदाहरण घ्या की आपल्या घरामध्ये जेव्हा छोटं बाळ असतं त्या बाळाला एवढं काही ज्ञान नसतं आणि ते जर एखाद्या चुकीच्या गोष्टीला हात लावायला गेलं तर आपण काय करतो? त्या छोट्या बाळाला ॲज अ पालक म्हणून त्याचे रक्षण करते म्हणून त्याला त्या गोष्टीपासून दूर घेऊन जातो. आणि मग जर तो परमात्मा जो आहे सुख करता आहे, दुःख हरता आहे, तर मी आत्मा जेव्हा चुकीचं कर्म करते तेव्हा माझ्यातली ती परमात्मा शक्ती फक्त पाहण्याचं काम कसं करेल? म्हणजे माझ्यामध्ये परमात्मा नाही आहे, मी आत्मा वेगळी आहे आणि परमात्मा हा वेगळा आहे. हां, मी आत्मा हा त्या परमात्म्याचा वंश आहे, मी आत्मा त्या परमात्म्याचं बाळ आहे, परंतु मी आत्मा त्या परमात्मा नाही आहे. मी आत्मा त्या परमात्मापेक्षा पूर्णतः वेगळी आहे. म्हणून आत्मा सो परमात्मा हे होऊच शकत नाही. जर असं झालं असतं तर आज कोणत्याही आत्म्याने कोणतीही चुकीची कर्म केली नसती. आज समाजामध्ये भ्रष्टाचार, अत्याचार, पापाचार हे वाढले नसते. आणि म्हणून आत्मा ही परमात्मा नाही आहे. तिसरी जी मान्यता आहे ही प्रकृती म्हणजेच परमात्मा. जी 5 तत्व आहेत, हा जो निसर्ग आहे तो म्हणजेच परमात्मा. परंतु आपण पाहतो की परमात्मा अर्थात ईश्वरीय शक्ती जी आहे ही निसर्गाला तयार करते, निसर्गाची ती रचयिता आहे. ईश्वर हा रचनाकार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहतो की एखादा चित्रकार चित्र काढतो, तो चित्रकार त्या चित्रापेक्षा वेगळा असतो.
तसंच परमात्माने सृष्टी खूप सुंदर बनवली आहे, पण याचा अर्थ परमात्मा म्हणजे निसर्ग होता असं नाही. आणि तुम्ही पाहाल तर निसर्ग हा काय आहे, परिवर्तनशील आहे. आज आपल्याकडे उन्हाळा आहे, दुसरीकडे पाहाल तर कुठेतरी बर्फवृष्टी पडत असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो काय आहे, वेगवेगळा आहे. आणि इवन निसर्ग हा मनुष्याला दुःख देणारा सुद्धा आहे. कुठे खूप जोराचा पाऊस पडतो, पिकांचं नुकसान होतं आहे, कुठे प्यायला पाणीही नाही आहे, कुठे खूप उन्हाळा आहे. तर ह्या ज्या निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठेतरी मनुष्य प्राण्याला दुःख देण्यासाठी सुद्धा कारणीभूत आहेत. आणि म्हणून निसर्ग ही क्रिएशन आहे, निसर्ग हा क्रिएटर नाही आहे. पुढची मान्यता आहे, परमात्मा हा नावारूपापेक्षा न्यारा आहे, किंवा त्याला आपण थोडक्यात म्हणूया तो निर्गुण व निराकार आहे. जर ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे असं म्हटलं तर आता निराकार शब्दाचा अर्थ काय होतो, तर निराकार अर्थात ज्याला कसल्याही प्रकारचा आकार नाही तो म्हणजे निराकार. व निर्गुण म्हणजे काय, ज्यामध्ये काहीही गुण नाही तो म्हणजे निर्गुण. आता आपण जर निराकार म्हटलं तर निराकार अर्थात कोणताही आकार नाही, तर या साऱ्या विश्वामध्ये अशी एकही वस्तू नाही की तिला आकार नाही. फॉर एक्झाम्पल आपण हवा घेतली, आता हवा ज्या स्थानामध्ये जाईल त्या स्थानाचा आकार तिला प्राप्त होईल. रूममध्ये आली, रूमचा आकार प्राप्त होईल. एखाद्या भांड्यामध्ये गेली, भांड्याचा आकार प्राप्त होईल. म्हणजे तिला हवाही म्हटलं जातं आणि ती आकार धारण करते. मग निराकार निर्गुण हे कोणत्या अर्थाने म्हटलं गेलं, तर निराकार अर्थात ज्याला मनुष्य शरीरासारखा आकार नाही. मी आत्मा या शरीरामध्ये प्रवेश करते, मला हात पाय कान डोळे सर्व शरीर मिळालेलं आहे, परंतु परमात्म्याला स्वतःचं शरीर नाही आहे आणि म्हणून त्याला मनुष्य शरीरासारखा आकार नाही, म्हणून निराकार म्हटलं जातं. आणि निर्गुण अर्थात असं नाही की ज्याच्यामध्ये कोणतेही गुण नाही. एकीकडे त्याचं वर्णन आपण काय करतो, तो गुणांचा सागर आहे, आणि दुसरीकडे आपण म्हणतो की तो गुणांपेक्षा वेगळा आहे. तर दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही ना. तर निर्गुण अर्थात ज्यामध्ये मनुष्यासारखे गुण नाहीत. मनुष्य म्हणजे काय, चांगल्या आणि वाईट गुणांचं मिक्सचर आहे, परंतु परमात्मा हा तसा नाही आहे. म्हणून ज्याच्यामध्ये मनुष्यासारखे गुण नाहीत तो म्हणजे निर्गुण, आणि ज्याला मनुष्य शरीरासारखा आकार नाही तो म्हणजे निराकार. आणि म्हणून परमात्मा हा निराकार आहे, इन द सेन्स तो नावरूपापेक्षा वेगळा नाही आहे, तर त्यालाही आपल्यासारखा आकार आहे आणि तो गुणांचा सागर आहे. आणि जेव्हा हे चार मान्यता समाजामध्ये तयार झाल्या तेव्हा अशी एक मान्यता तयार झाली की लोक कन्फ्यूज झाले, आणि मग त्यांनी सांगितलं की ईश्वर ही शक्तीच नाही आहे, आणि त्यातून नास्तिकतावाद जो आहे तो निर्माण झाला. ईश्वर वगैरे काही नसतं, प्रत्येकाने यायचं, छानपणे जगायचं, जे वाटते ते करायचं आणि एक दिवस मृत्यूला प्राप्त करायचं, अशी एक मान्यता समाज माणसामध्ये रुजवायलाही सुरुवात झाली आहे. आणि म्हणून आपण हे स्पष्ट करून घेतलं पाहिजे की परमात्मा हा सर्वव्यापी नाही आहे, आत्मा सो परमात्मा नाही आहे, ही प्रकृती म्हणजे परमात्मा नाही आहे, परमात्मा हा नावारूपापेक्षाही वेगळा नाही आहे. मग आता परमात्मा कोण आहे, या सत्यापर्यंत आपण आता पोचणार आहोत. ज्याप्रमाणे आपण परमात्म्याची आरती करताना किंवा ईश्वराची आरती करताना आपण सगळेजण एकच आरती म्हणतो, त्वमेव माताच पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. अर्थात आपण असं म्हणतो की हे ईश्वरा, तूच आमचा मात पिता बंधू सखा साजन, सगळं काही तूच आहे. किंवा असंही म्हणतात, तुम मात पिता हम बालक तरे. म्हणजे आपल्या घरामध्ये 5 माणसे आहेत, 5ही माणसं ईश्वराला त्याच रूपामध्ये आठवतात. म्हणजे आपल्या 5ही लोकांचा तो ईश्वर हा पिता आहे. तर आपण सर्वजण एकाच ईश्वराची मुलं आहोत. म्हणजे त्या ईश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी अशी साम्यत्वाची गोष्ट आहे की ज्याच्या आधारे तो आणि आपण एकाच ईश्वर, तो आणि आपण आपला संबंध जोडला गेलेला आहे. आपण सर्व एकाच ईश्वराची मुलं आहोत. मग तो कशाच्या आधारे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की सपोज घरामध्ये 5 व्यक्ती आहेत, तर कोणी मातपिता असतील, कोणी मुलं असतील, कोणी आई असेल, तर प्रत्येकाशी रिलेशन वेगवेगळं आहे, परंतु आपल्या सर्वांचं परमात्म्याशी रिलेशन काय आहे, तो आपला पिता आहे आणि आपण त्याचं बाळ आहोत. आता जर हे सगळ्यांचं रिलेशन असेल तर आपल्यामधून त्याच्यामधलं साम्यत्वाची गोष्ट काय आहे, तर आपण जो आपला पहिल्या दिवसाचा कोर्स पाहिला, तर मी कोण आहे, मी एक ज्योतिर्बिंदू स्वरूप निराकार आत्मा आहे, हा आपला सत्य परिचय आहे.
आपल्या घरामध्ये जे आपले संबंधी राहतात ते सुद्धा आपल्याप्रमाणेच निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा आहेत. म्हणजे आपण सगळे कोण आहोत? आत्मा आहोत. आणि आपण सगळे आत्मा त्याला काय म्हणतो? त्वमेव माताच पिता त्वमेव. अर्थात तुम्हीच आमचे माता पिता आहात. म्हणजे जर आपण सगळे जर त्याला मात पिता म्हणत असू तर ज्याप्रमाणे समीकरण आहे की पक्षाचं बाळ हे पक्षासारखं असतं, पशुचं बाळ हे पशु समान असतं, मनुष्याचं बाळ हे मनुष्य समान असतं. तर मी आत्मा जर त्या परमात्म्याचं बाळ आहे तर मी जी आत्मा आहे ती परमात्म्या समान आहे. आता परमात्मा समान कशी आहे? तर जे माझं रूप आहे ते माझ्या परमात्म्याचं रूप आहे. ही समानता आहे. पहिली समानता आहे ती म्हणजे रूपाची समानता. जशी मी आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, पॉइंट ऑफ लाईट आहे, चमकता सितारा आहे, तसे मज आत्म्याचे पिता हे सुद्धा पॉइंट ऑफ लाईट आहेत, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहेत, निराकार आहेत. त्यांना माझ्यासारखा शारीरिक आकार नाही आहे. जे माझ्या आत्म्याचं रूप आहे तेच परमात्म्याचं रूप आहे, दिव्य ज्योतिर्बिंदू स्वरूप. आणि म्हणून आत्मा आणि परमात्मा हे दिसायला एकसारखे आहेत. एक चमकणारा सितारा, ज्योतिर्बिंदू स्वरूप. पण त्यांना आपण का म्हणतो? परम आत्मा. परम अर्थात श्रेष्ठ. तर मी आत्मा आणि माझ्या आत्म्यापेक्षाही मी आत्मा जी आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे तो परमात्मा. म्हणून मी आत्मा एक शरीराच्या आधारे पार्ट प्ले करणारी आहे, तर परमात्मा हा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून परमात्म्याला आपण सर्वोच्च, सर्वांचा पिता, परमपिता म्हणतो. आता परमपिताच म्हटलं, परममाता नाही म्हणत. जर ख्रिश्चनांमध्ये पाहिलं तर गॉड फादर म्हटलं जातं. तर बेसिक रिलेशन जर त्याचं आणि आपलं आहे ते आहे पिता आणि पुत्राचं. तो आपला पिता आहे आणि आपण सर्व आत्मे त्या परमात्म्याची बाळं आहोत. आता पिता संबंध का लावला गेला? तसे तर आपण ईश्वराचे सगळे संबंध लावू शकतो. माता, पिता, बंधू, सखा, शिक्षक, साजन, बच्चा असे वेगवेगळे संबंध लावू शकतो. परंतु जो स्वाभाविक संबंध आहे, जो मूळ संबंध आहे तो पिता आणि पुत्राचा आहे. कारण आपल्याला जी प्रॉपर्टी मिळते आपल्या लौकिक जीवनामध्ये सुद्धा पहा, वडिलांकडून प्रॉपर्टी मुलाला मिळते, आईकडून प्रॉपर्टी नाही मिळत. वडिलांच्या प्रॉपर्टीला वारस मिळतो. तसेच आपण सर्व आत्मेसुद्धा परमात्म्याच्या प्रॉपर्टीचे अधिकारी आहोत. त्यांच्याकडून आपल्याला तो वरसा अधिकार रूपामध्ये मिळणार आहे. आणि वरसा हा वडिलांकडून मिळतो. आणि म्हणून परमात्म्याला आपण परमपिता म्हणतो. आणि म्हणून मी आत्मा जशी पॉइंट ऑफ लाईट आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, तसेच माझ्या आत्म्याचे पिता हे सुद्धा पॉइंट ऑफ लाईट आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. त्याला आपण निराकार म्हटले गेले. निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप परमपिता हे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आता ह्या परमात्म्याचं नाव जे आहे ते परमात्म्याचं नाव हे कर्तव्यवाचक नाव आहे. जसं आपण आपल्याकडे आपल्या मुलांची नावं ठेवतो ना, तसं सार्थक नाव ठेवतो. म्हणजे त्या नावातून काहीतरी अर्थ अभिप्रेत झाला पाहिजे, त्या प्रकारे नावं ठेवली जातात. तसंच परमात्म्याचं नावसुद्धा हे सार्थक आहे. अर्थात त्याच्या कार्याच्या आधारे, कर्तव्याच्या आधारे त्याला मिळालेलं ते नाव आहे. आणि म्हणून परमात्म्याचं नाव जे आहे ते शिव आहे. शिव शब्दाचा अर्थ जो आहे तो म्हणजे कल्याणकारी. अर्थात जो सदा कल्याण करणारा आहे तो म्हणजे सदाशिव. आणि म्हणून परमात्म्याचं नाव जे आहे ते शिव आहे. आता शिव परमात्मा, शिव परमात्मा असं म्हटलं गेले तर मग आपण त्या शिव परमात्म्याची जी काही माहिती आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु हे जे शिव परमात्मा आहेत ते आपले पिता असल्यामुळे आपण कधी आपल्या वडिलांना नावाने आवाज देत नाही. तर आपण त्यांना पप्पा, डॅडी, बाबा अशा नावाने संबोधत असतो. तर आपण सुद्धा प्रेमाने त्या ज्योतिर्बिंदू शक्तीला, निराकार शक्तीला प्रेमाने शिव बाबा म्हणतो. बाबा म्हणजे पिता. म्हणजेच शिवबाबा ही कोणतीही देह धारण करणारी व्यक्ती नाही आहे, तर ज्योतिर्बिंदू स्वरूपालाच आपण प्रेमाने शिवबाबा असे म्हणतो. आणि म्हणून परमपिता शिव परमात्मा हे आपल्या सर्व आत्म्यांचे पिता आहेत. आता काहींपुढे हा प्रश्न पडला असेल, ब्रह्माकुमारींची एक नवीन ईश्वराची ओळख आम्हाला करून दिली, परंतु ही ईश्वराची ओळख नवीन नाही आहे. ही आपल्याला सगळ्यांनाही थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती आहे, परंतु त्याचा खरा यथार्थ परिचय आपल्याला नाही आहे. तर तो आपण निश्चितपणे जाणून घेतला पाहिजे. और त्यासाठीच ईश्वराने आपल्याला कसोटी सांगितल्या आहेत. तर त्या कसोटीच्या आधारे
आपण ह्या परमात्मा परिचयाला जर लागू करून पाहिलं तर निश्चितचपणे आपण ह्या सत्यापर्यंत पोचू शकतो की परमात्मा हा जो आहे तो म्हणजे श्री बाबांशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही आहे. तर पहिली कसोटी आहे ती म्हणजे सर्व धर्म मान्य, अर्थात तो सर्व धर्मांनी मान्य केला पाहिजे. ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये कृष्णाला ईश्वर मानलं जातं, रामाला ईश्वर मानलं जातं, पण ज्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये ईश्वर किंवा ही मान्यता आहे त्यालाच इस्लाम धर्मामध्ये ती मान्यता नाही आहे, ख्रिश्चनांमध्ये ती मान्यता नाही आहे, ते त्यांना ईश्वर मानू शकत नाही आहे. म्हणजे मी ज्यांना कृष्ण राम भगवान म्हणते हे तर इतर धर्मांमध्ये मानतच नाहीत. मग ह्या शक्ती कोण आहेत? म्हणजे श्रीकृष्ण म्हणा, राम म्हणा, तर हे जे आहेत हे देवी देवता आहेत. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवतांचं गायन की देवी देवता अनेक आहे परंतु ईश्वर हा एक आहे. आणि म्हणून सर्व धर्म मान, ज्याला मी ईश्वर मानते तर त्याला सगळ्यांनी ईश्वर म्हटलं पाहिजे. मग जर तुम्ही शिवबाबांविषयी पाहिलं तर आपण त्या ज्योतिर्बिंदू स्वरूपाची पूजा कशी करावी म्हणून काय केलं, त्या ज्योतिस्वरूपाला लिंगाचा आकार दिला आणि ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये शिवबाबांची पूजा करायला सुरुवात केली. आहे तर तो खूप सूक्ष्म, जशी आत्मा सूक्ष्म आहे या डोळ्यांना दिसू शकत नाही तसा परमात्मा हा सुद्धा या डोळ्यांना दिसूच शकणार नाही. तो पण आत्म्याप्रमाणेच सूक्ष्म आहे, पण त्याची पूजा करायची म्हणून भक्ती मार्गामध्ये त्याला ज्योतिर्लिंगमचा आकार दिला गेला. आणि म्हणून भारतामध्ये आपण पाहतो 12 ज्योतिर्लिंगम प्रसिद्ध आहेत. भारताच्या 4ही कोपऱ्यामध्ये शिवाची मंदिरं आहेत. केदारनाथ आहे, पाहिलं तर तुम्ही रामेश्वर आहे, सोमेश्वर आहे, अशी वेगवेगळी मंदिरं आहेत आणि प्रत्येकामध्ये शिवाची जी काही प्रतिकृती आहे ती लिंग स्वरूपामध्ये आहे. अर्थात शिवबाबांची जी नावं दिलेली आहेत ती त्याच्या कर्तव्याच्या आधारे दिले आहेत. म्हणजे कुठेतरी केदारनाथ म्हटले, कुठेतरी रामेश्वर म्हटले, कुठे गोपेश्वर म्हटले, कुठे ओंकारेश्वर म्हटले, कुठे पशुपतीनाथ म्हटले. म्हणजे शिवबाबांच्या नावापुढे शब्द काय लागला, ईश्वर किंवा नाथ, हे 2 शब्द लागलेले आहेत. ईश्वर म्हणजे तो सगळ्यांचा ईश्वर आहे आणि नाथ म्हणजे सगळ्यांचा तो मालक आहे. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये ज्या शिवाला लिंग रूपामध्ये पूजन केलं जातं त्याचं गायन केलं जातं. म्हणजे शिवबाबांना हिंदू धर्मामध्ये ही मान्यता आहेच आहे. आपण जर दुसरा धर्म पाहिला तर तो म्हणजे इस्लाम धर्म. तर इस्लाम धर्मामध्ये अशी मान्यता आहे की प्रत्येक इस्लाम बांधवाने त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी हजची यात्रा केली पाहिजे. मग ते हजच्या यात्रेला जातात तर तिथे काय करतात, जे मक्का मदिना आहे त्यांचं स्थान आहे, पवित्र धर्मक्षेत्र आहे, त्यांचं तीर्थक्षेत्र आहे, तिथे जाऊन ते एका पाषाणाचं दर्शन घेतात ज्याला ते संगय अस्वद असं म्हणतात. अर्थात एकीकडे पाहता इस्लाम धर्म मूर्तीपूजेला मानत नाही आहे, परंतु तेच इस्लाम बांधव जेव्हा मक्का मदिनेला जातात, हजच्या यात्रेला जातात, तेव्हा तिथे त्या पाषाणाचं, त्या पत्थरचं दर्शन घेतात आणि काय म्हणतात, हे नूरे इलाही मेरा हज कबूल करो. हे नूरे इलाही, नूर अर्थात हे ज्योती समान ईश्वरा, माझी ही हजची यात्रा तू कबूल कर. म्हणून इस्लामांमध्ये असं म्हटलं जातं की खुदा तो बस एक नूर आहे, म्हणजेच ईश्वर हा काय आहे, ज्योती समान आहे. म्हणजे इस्लाम बांधवाने सुद्धा त्याला कसं मानलं, ज्योती समान मानलं. आपण हिंदूंनी त्यांना ज्योतिर्बिंदू समान मानलं. जर पुढचा धर्म पाहिला तर बौद्ध धर्मामध्ये जी पूजा केली जाते, ते ध्यान केलं जातं, तर त्यामध्ये 3 फूट अंतरावर आणि 3 फूट उंचीवर एक लाल कलरचा लिंग रूपाचा दगड जे आहे ते ध्यानासाठी ठेवतात, ज्याला ते चिंकुन शेकी अर्थात शांतीचा दाता म्हणतात. जेव्हा ते त्याच्यावर ध्यान केंद्रित करतात तेव्हा त्यातून त्यांना शांतीची अनुभूती होते. म्हणजे त्यांनी सुद्धा त्याला कसं म्हणले, ज्योती स्वरूपामध्ये मानले. जर आपण ख्रिश्चन लोकांमध्ये गेलो तर येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं की गॉड इज लाईट अँड आय एम द मेसेंजर ऑफ गॉड. अर्थात परमात्मा हा प्रकाश स्वरूप आहे आणि त्या परमात्म्याचा मी दूत आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा चर्चमध्ये जातात तेव्हा ते काय करतात, मेणबत्ती घेऊन जातात, मेणबत्ती जाऊन तिथे लावतात. अर्थात त्यांनी परमात्म्याला सुद्धा ज्योती स्वरूपामध्ये मान्यता दिलेली आहे. जर आपण याही पुढे जाऊन पाहिलं तर पारशी लोकांमध्ये ज्यांची ती प्रार्थना मंदिर आहे, ज्याला अग्यारी म्हटलं जातं, तर त्याहीमध्ये त्यांच्या गाभाऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही आहे, परंतु ते एक ज्योत जी आहे ती सतत तेवत ठेवलेली असते आणि त्या ज्योतीचे जाऊन ते दर्शन घेतात.
जर आपण पुढे पाहिलं शीख धर्मामध्ये, तर शीख धर्मामध्ये परमात्म्याची जी व्याख्या केली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, एक ओंकार निर्वैर अजन्मा कर्ता पुरुषम अकाल मूर्त निर्वैर, अशी त्याची व्याख्या केली आहे. अर्थात एक ओंकार जो प्रकाश स्वरूप आहे, अर्थात जो काळांचाही काळ आहे, अकाल मूर्त आहे अर्थात ज्याला काळ खात नाही, निर्वैर ज्याचा कोणीही वैरी नाही आहे, जो कर्ता पुरुष आहे, कर्ता करविता आहे. पुढे जाऊन त्यांनी सांगितले सतनाम आहे, जो सत्य आहे, वाहे गुरु गुरूंचाही जो गुरु आहे, सगळ्यात गुरूंपेक्षा जो श्रेष्ठ आहे तो म्हणजे तो ईश्वर आहे. म्हणजे शीख बांधवांनी सुद्धा ईश्वराची जी व्याख्या केली ते प्रकाश स्वरूपामध्ये केली. म्हणजे आपण जे धर्म पाहिले, हिंदू, इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, प्रत्येकाने ईश्वराला बिंदू स्वरूपामध्ये, ज्योतिर्बिंदू स्वरूपामध्ये, प्रकाश स्वरूपामध्ये मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून पहिली कसोटी आहे की परमात्मा हा सर्व धर्म मान्य आहे. ही शिवबाबांच्या जर आपण परिचय प्राप्त केला, शिवबाबांच्या परिचयाच्या आधारेही प्रूफ होते की सगळ्यांनी शिवबाबांना मान्यता दिलेली आहे, सगळ्यांनी त्याला ज्योतिर्बिंदू स्वरूपामध्ये मानलेलं आहेच. फक्त कोणी भगवान म्हटलं, कोणी अल्लाह म्हटलं, कोणी गॉड म्हटलं, कोणी वाहेगुरु म्हटलं. आता दुसरी कसोटी तो म्हणजे सर्वोच्च. ज्याला मी परमात्मा म्हणते तो परमात्मा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अर्थात त्याला कोणी माता पिता गुरु शिक्षक नसले पाहिजे. जर आपण पाहिलं श्रीकृष्णाला मातपिता होते, त्यांनीही गुरुगृही जाऊन शिक्षण घेतलं, रामानेही गुरुगृही जाऊन शिक्षण घेतलं. म्हणजे ह्या प्रत्येकांना मातपिता आणि गुरु होती, त्यांना शिकवणारे कोणीतरी होते, परंतु परमात्म्याला शिकवणारा कोणीही नाही आहे, त्याच्यावरती कोणीही नाही आहे, म्हणून तो सर्वोच्च आहे. परमात्म्याला मातपिता नाही आहे, म्हणून आपल्याकडे मराठीमध्ये काय म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, अर्थात त्याला माता नाही आहे. आणि म्हणून परमात्मा काय बीज आहे, सगळ्यात वरचा आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून दुसरी कसोटी आहे ती म्हणजे सर्वोच्च. तिसरी कसोटी आहे ती म्हणजे सर्वोपरी. सर्वोपरी म्हणजे काय, तर मी आत्मा जशी जन्म मृत्यू पाप पुण्य कर्म कर्मफळ निंदा स्तुती मान अपमान या चक्रामध्ये मी अडकलेली आहे, परंतु परमात्मा या कोणत्याही चक्रामध्ये अडकलेला नाही आहे. तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला नाही आहे. तो जर अडकला असता तर मला तो या चक्रातून काढूच शकला नसता. परमात्मा सर्व चक्रापासून परे आहे. तुम्ही त्याची खूप स्तुती केली पण तुमच्यावर तो जास्त प्रसन्न झाला आणि एखाद्या व्यक्तीने त्याच्याविषयी चुकीच्या गोष्टी बोलल्या म्हणून तो त्याला शाप देऊन रिकामा झाला, असं होत नाही. आपल्याकडे सहज अशी मान्यता आहे की परमात्मा सुख देतो, तो परमात्माच दुःख देतो, परंतु नाही. परमात्मा सदैव सुख देणारा आहे, सुख करता आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला दुःख येते ते आपण केलेल्या कर्माचं फळ आहे. कारण की ईश्वर आपल्याला सुखप्राप्तीसाठी ज्ञान देत असतात. जसं कालही आपण पाहिलं की ईश्वराने जेव्हा या धर्तीवर आपल्याला पाठवलं तेव्हा त्याने आपल्याला सत्सत विवेकबुद्धी आणि स्वतंत्रता या दोन गोष्टी देऊन पाठवलं. आणि त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या सत्सत विवेकबुद्धीचा वापर करून चांगलं आणि वाईट याचा निर्णय घ्या आणि फ्रीडम आहे, तुम्हाला त्याप्रमाणे वागायचं फ्रीडम आहे. चांगलं वागा किंवा वाईट वागा, ही तुम्हाला स्वतंत्रता आहे. आणि म्हणून आपल्याला ती स्वतंत्रता मिळाली, आपल्याला सत्सत विवेकबुद्धी मिळाली आणि त्याचा वापर कसा केला त्याच्या आधारे माझ्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख आलं. त्याने तर मला सदैव सुखाचाच रस्ता दाखवला. म्हणजे सर्वस्वी माझ्या दुःखाला जबाबदार जे कोण असेल तर मी सर्वस्वी मीच आहे, दुसरा कोणी नाही. ईश्वर तर नाहीच नाही, पण दुसरा कोणीही जबाबदार असू शकत नाही. आणि म्हणून आपली जी पुढची कसोटी आहे तो म्हणजे सर्वोपरी. चौथी कसोटी तो म्हणजे सर्वज्ञ. ज्ञ म्हणजे काय, तर ज्ञ म्हणजे जाणणारा. तर ईश्वरामध्ये सर्व ज्ञान भरलेलं आहे म्हणून त्याला ज्ञानाचा सागर म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये सर्व ज्ञान आहे. अर्थात कसलं ज्ञान आहे, तर ह्या सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, त्रिकालदर्शी म्हणतो किंवा त्रिनेत्री म्हणतो. तर परमात्मा हा त्रिकालदर्शी आणि त्रिनेत्री आहे, म्हणूनच त्याला ज्ञानाचं सागर म्हटलं जातं, सर्वज्ञ म्हटलं जातं. आणि सगळ्यात लास्ट कसोटी आहे ती म्हणजे सर्व गुणांनी अनंत. अर्थात परमात्म्यामध्ये अनंत गुण भरलेले आहेत, अनंत शक्ती भरलेल्या आहेत. त्याच्यामधल्या गुण आणि शक्ती कधीही कमी होत नाही. आणि म्हणून परमात्म्याची तुलना ही सागराशी केली जाते. कारण सागरामधली पाणी कधीही कमी होत नाही. एवन नदी आटेल परंतु सागर कधीही आटत नाही, त्याच्यामध्ये अथांग पाणी असते. तसंच परमात्मासुद्धा अथांगतेचा सागर आहे.
परमात्मा अनेक गुणशक्तीने भरपूर आहे. तुम्ही त्याच्याकडून जेवढं घ्याल तेवढं त्याच्याकडे अजून असणार आहे. त्याच्याकडे कधी गुण आणि शक्ती कमी पडत नाही आणि म्हणून त्याला सर्व गुणांनी अनंत म्हटलं जातं. म्हणून आपण म्हणतो की परमात्मा हा गुणांचा सागर आहे, परमात्मा हा शक्तींचा सागर आहे. आणि म्हणून या ज्या 5 कसोटी आहेत, सर्व धर्म मान्य, सर्वोच्च, सर्वोपरी, सर्वज्ञ, सर्व गुणांनी अनंत, ह्या ज्या कसोटी आहेत, या कसोटीच्या आधारे आपण ह्या सत्यापर्यंत पोचू शकतो की शिवबाबा हेच सर्व आत्म्यांचे, मग ती आत्मा कोणत्याही धर्मामध्ये आता पार्ट प्ले करत असो, परंतु सर्व धर्मातील आत्म्यांची ती पिता आहे. आणि म्हणून या नात्याने आपण काय म्हणतो, आत्मा आत्मा भाई भाई, आपण सर्व त्या ईश्वराची मुलं आहोत. म्हणून आत्म्याचा आत्म्याशी संबंध हा भाऊ बहिणीचा संबंध, भावाचा संबंध आहे. म्हणून आपली प्रतिज्ञासुद्धा काय आहे, भारत माझा देश आहे और सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि दुसरीकडे आपण काय म्हणतो, हिंदू मुस्लिम सीख ईसाई आपस में ही भाई भाई, अर्थात आत्मिक नात्याने आपण सगळेजण आपापसामध्ये भाऊ भाऊ आहोत. तर हे आपण निश्चितपणे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून परमात्म्याला काय म्हणतात की परमात्मा हा सत्य आहे आणि अतिसुंदर आहे. परमात्म्यासारखं सुंदर या जगामध्ये काहीच नाही आहे, या साऱ्या ब्रह्मांडामध्ये सुंदर काहीच नाही आहे. आणि म्हणून परमात्म्याला आपण सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतो. म्हणून शिवबाबा हे आपले सर्व आत्म्यांचे पिता आहेत आणि आपण निश्चितपणे त्यांचा सत्य परिचय प्राप्त करून घेतला आहे. तर त्यांच्या परिचयाच्या आधारे आपण त्यांच्याकडून हवी ती प्राप्ती करून घेऊ शकतो. कारण की ईश्वराला त्या बदल्यामध्ये आपल्याकडून काहीच नको आहे. ईश्वर पिता काय म्हणतात की मी तुमचा पिता आहे, पण त्याचबरोबर मी सर्व गुण आणि शक्तीचा दाता आहे आणि त्यामुळे माझ्यामध्ये जे आहे ते सर्व काही तुमचं आहे. आणि म्हणून आत्मा जशी आपण काल पाहिली 7 गुणांनी युक्त आहे, ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती, त्याचप्रमाणे परमात्मा हे ज्ञान, प्रेम, पवित्रता, शांती, सुख, आनंद आणि शक्तींचे सागर आहेत. मी आत्मा स्वरूप आहे. आणि म्हणून मी आत्मा जेव्हा डिस्चार्ज होते, माझ्यामधली शक्ती कमी होते, तेव्हा ती शक्ती मला कोणत्याही व्यक्तीकडून मिळणार नाही आहे, कोणत्याही स्थानातून मिळणार नाही. तर ती शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी मला परमात्म्याशी कनेक्शन लावणं गरजेचं असतं. आणि म्हणून जो शक्तीचा नियम आहे की शक्ती ही हायर सोर्सपासून लोअर सोर्सपर्यंत येते, तर परमात्म्याकडे माझ्यापेक्षा अनंत आहे, खूप प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली ते माझ्याकडे फ्लो होऊ शकतं. पण त्यासाठी मला त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा खरा ईश्वराचा यथार्थ परिचय आहे की शिवबाबा हे माझे पिता आहेत, मी त्यांचं बाळ आहे. मग जसे माझे पिता आनंदाचे सागर आहे तर मी दुःखी कशी होईल, माझे पिता खुशीचे सागर आहे तर मी नाखुश कसे राहू शकेल. मी प्रेमाच्या सागराची संतान आहे तर मी सगळ्यांना प्रेमच दिलं पाहिजे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या मुलाचे वडील जे आहेत एका हायस्ट पोझिशनवर असतात, IPS ऑफिसर असतील, IS ऑफिसर असतील किंवा शहरामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये ते मॅनेजर असतील, तर त्या मुलाला किती नशा असतो, तो किती नशेने सांगतो की माझे वडील अमुक आहेत. मग मलासुद्धा त्या गोष्टीचा नशा असला पाहिजे की जो साऱ्या विश्वाचा मालक आहे, तो साऱ्या विश्वाला सद्गती देणारा आहे, तो माझा पिता आहे आणि त्याचा यथार्थ परिचय मला प्राप्त झालेला आहे. कारण की आजपर्यंत साधू संन्यासींनी, महात्म्यांनी, संतांनी खूप गहन तपस्या केली, परंतु त्यांनासुद्धा ईश्वराविषयी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनीसुद्धा एकच सांगितलं, नेती नेती, म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे, आम्ही अजूनही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मग जर मला ईश्वर घर बसल्या भेटला असेल तर मला त्या गोष्टीची किती खुशी असली पाहिजे, किती नशा असला पाहिजे की इतका सहज आणि सोप्या पद्धतीने मला ईश्वर भेटला आहे आणि मग त्याचा मी पुरेपूर फायदासुद्धा करून घेतला पाहिजे. आणि म्हणून मी हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमपिता शिवपरमात्मा अर्थात शिवबाबा हे माझे अलौकिक बेहदचे पिता आहेत, सर्व आत्म्यांचे पिता आहेत आणि त्यांच्याकडून मला बेहदची प्राप्ती करून घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये काहीही लिमिटेशन नाही आहे, जेवढे पाहिजे तेवढं आपण त्याच्याकडून घेऊ शकतो. आणि म्हणून परमात्मा हा तर का म्हणतो की मी देण्यासाठीच बसलेलं आहे, तुम्ही तुमचा जो काही कॅपॅसिटी, क्षमता आहे ती तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. तर अशा शिवबाबांना आपण जाणलेलं आहे, तर त्यांचा यथार्थ परिचय आपण निश्चितपणे समजून घेतला पाहिजे. त्या परिचयाच्या आधारे त्यांचा आपण यूज आपल्या दररोजच्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. मग असे जे शिवबाबा आहेत ते अभोक्ता आहेत,
त्यांना आपल्याकडून काही नको आहे. आपण बऱ्याच वेळा मंदिरामध्ये जातो आपण नारळ घेऊन जातो, पेड्यांचा बॉक्स घेऊन जातो, नैवेद्य दाखवायला घेऊन जातो. आज कोणत्या तरी देवाने तुमचा नैवेद्य खाल्ला आहे का? कारण की त्या देवाच्या रूपामध्ये आपण ईश्वराचीच आठवण करत असतो. ईश्वराला काही नको आहे. ईश्वराला ना आपला प्रसाद हवा आहे, ना आपला नारळ हवा आहे, ना आपले पैसे हवेत. असं म्हटलं जातं भगवान हा भावनेचा भुकेला आहे. त्याला काय हवं आहे? आपली निर्मळ भावना हवी, आपलं स्वच्छ हृदय हवं आहे, तेच त्याला हवं असतं. आणि म्हणून परमात्मा हा अभोक्ता आहे. आपण पाहिलं की परमात्मा अर्थात शिवबाबा अशरीरी आहेत. त्यांना आपल्यासारखं शरीर नाही आहे. आणि म्हणून आपण आत्मे ज्याप्रमाणे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येतो तर परमात्मा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. आणि म्हणून त्यांना अशरीरी म्हटलं गेलं आहे. तर अभोक्ता आणि अशरीरी ह्या शिवबाबांच्या दोन विशेषता आहेत. ते केवळ देणारे आहेत, देतात आपल्याला, आपण फक्त घेता आपल्याला आलं पाहिजे. इव्हन जोपर्यंत आपल्याला ईश्वराचा परिचय नव्हता तोपर्यंत आपण ज्या श्रद्धास्थानाच्या आधारे त्यांची आठवण करत होतो त्याच्या आधारे त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला थोड्याफार प्रमाणात ते प्राप्तही झालं. पण आता जर मला एक्झॅक्ट त्यांचा ॲड्रेस माहिती असेल तर वाया जाण्यापेक्षा जर मी डायरेक्ट त्यांच्याशी कनेक्ट झाले तर मी त्यांच्याकडून भरपूर प्रमाणामध्ये घेऊ शकते. आणि म्हणून त्या ईश्वराला यथार्थ रीतीने जाणं, त्याचा सत्य परिचय प्राप्त करून घेणं खूप गरजेचं आहे. मग असे जे परमात्मा आहे ते राहतात कुठे? शिवबाबा राहतात कुठे? तर ईश्वर राहतं कुठे म्हटलं की आपण सहज मगाशी पाहिलं ना की आपला हात कुठे जातो? वरती जातो, तो वरचा पाहतोय. मग वरती कुठे राहतात? कारण की आजपर्यंत आपली मान्यता काय आहे? वरती स्वर्ग आहे आणि खाली नरक आहे. परंतु स्वर्ग आणि नरक ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या वरती किंवा खाली नाहीत. तर स्वर्ग आणि नरक ह्या पृथ्वी तलावरच आहे. आणि परमात्मा हा त्याच्या पलीकडे राहतो. त्याच्या पलीकडे म्हणजे कुठे? तर 5 तत्व जिथे संपतात त्या 5 तत्वाच्याही पलीकडं एक जे 6वं तत्व आहे त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो, कोणी परलोक म्हणतं, कोणी शांतीधाम म्हणतं, कोणी मूलवतन म्हणतं, कोणी परमधाम म्हणतं. की जे दुनिया जिथपर्यंत आजपर्यंत कोणतंही विज्ञानाचं साधन जाऊ शकलेलं नाही आणि जाऊ शकत नाही, आवाजाच्याही पेक्षा परे जे स्थान आहे, स्वीट सायलेन्स होम, अति गहन शांतीच्या ठिकाणीही अशी लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया, तिथे परमात्मा राहतात. अर्थात शिवबाबा हे परमधामचे किंवा शांतीधामचे निवासी, की जिथे फक्त आणि फक्त शांती आहे, गहन शांती आहे, कोणत्याही प्रकारचा आवाज नाही, न संकल्प आहेत. म्हणून त्याला आपण शांतीधाम असं म्हणतो की आपल्या भक्ती मार्गाच्या भाषेमध्ये याला आपण ब्रह्मांड म्हणतो. तर परमात्मा ब्रह्मांड निवासी अर्थात परधाम घरचे निवासी आहेत. आणि जे परमधाम कसे आहे तर एकदम लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया आहे, गहन शांतीची दुनिया आहे. तर परमात्मा आहे परमधाम घरामध्ये राहतात. मग मी आत्मासुद्धा त्या परमधाम घरामध्येच राहते. जे माझ्या पित्याचं घर तेच माझं घर. तर परमात्मा परमधाम निवासी आहे तर मी आत्मासुद्धा परमधाम निवासी आहे. फक्त मी आत्मा ह्या सृष्टीवर देहाच्या आधारे पार्ट प्ले करण्यासाठी आले आणि इथे पार्ट प्ले करत राहते. परमात्मा परमधाममध्ये आहेत आणि ते त्यांचं कार्य तिथून करतात आहे. आणि म्हणून याला आपण निर्वाणधाम असं म्हणतो. निर्वाण म्हणजे काय? वाणीशी परे स्थान. धाम म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि हे वाणीचे परे जे स्थान आहे ते म्हणजे निर्वाणधाम, मूलवतन, परमधाम, ब्रह्मांड, परलोक, शांतीधाम अशा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं. आणि म्हणून मी आत्मा आणि शिवबाबा आम्ही दोघेही जे आहोत ते परमधाम निवासी आहोत. परमात्मा आणि मी आत्मा, म्हणून परमधाम हे आपलं घर आहे. आणि त्या घरी जाण्यासाठी आपण प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे ईश्वराची आठवण केली आहे, पूजा अर्चा व्रतवैकल्य केलेत, साधू संन्यासांनी गहन तपस्या केली आहे. त्यालाच ते म्हटलं जातं मोक्षाची अवस्था, मोक्ष किंवा मुक्तीची अवस्था, अर्थात संपूर्ण शांती प्राप्त करणं. परमधाम घरामध्ये जाणं म्हणजे मुक्तीला प्राप्त करणं. मुक्ती म्हणजे काय? तर ह्या जीवनबंधनापासून सुटणं म्हणजे मुक्तीची अवस्था आहे. आणि ती जी आहे ते आपण प्रत्येकजण प्राप्त करू शकतो. आणि म्हणून परमात्म्याला असं म्हटलं जातात की परमात्मा हा मुक्ती जीवन मुक्तिदाता आहे. तो आत्ता ह्या धर्तीवर आलेला आहे. कारण की परमात्म्याने वचन काय दिलं होतं की जेव्हा जेव्हा धर्मग्लानीचा समय येईल तेव्हा तेव्हा धर्मग्लानीच्या समयी या पृथ्वीवर सतधर्माच्या स्थापनेसाठी मी पुन्हा अवतरित होईल. आणि परमात्म्याने दिलेल्या त्या वचनानुसार आत्ता जो समय चालू आहे ते निश्चितचपणे धर्मग्लानीचा समय चालू आहे. त्याचे
सविस्तर वर्णन तुमच्यापुढे करण्याचं काही आवश्यकताच नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे की आत्ता जो समय चालू आहे तो कसा चालू आहे. आज आपण पाहतोय बाहेरचं वातावरण काय आहे. एकीकडे राजकारण चालू आहे, एकीकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये समाजसेवा करण्याचं कार्य चालू आहे. दोन्ही गोष्टी का होतात ते दोन्ही बाजूंनी घडत आहेत. म्हणजे असं म्हणतात की आत्ताचं युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये काय झालं, ठिकठिकाणी कलह क्लेश चालू झाले आहेत. भ्रष्टाचार वाढला आहे, पापाचार वाढला आहे, स्वैराचार वाढला आहे, अत्याचार वाढला आहे. या गोष्टी काय झाल्या, चरमसीमेवर पोचलेल्या आहेत. धर्म आणि कर्म याचं पूर्णपणे विभाजन झालेलं आहे आणि म्हणून या धर्मग्लानीच्या समय जेव्हा मनुष्य आत्मा अतिदुःखी बनली आहे, अतिपतित बनली आहे, त्या धर्मग्लानीच्या समय परमात्मा त्याने दिलेल्या वचनानुसार पुन्हा सत्यधर्माची स्थापना करण्यासाठी, धर्म अर्थात धारणा अर्थात सत्य धारणेसाठी, चांगल्या गुणांच्या धारणा करून देण्यासाठी या धर्तीवर अवतरित झालेले आहे. आणि ते आपल्याला आपला स्वतःचा परिचय, त्यांचा स्वतःचा परिचय करून देत आहे. आणि कशा प्रकारे आपण या तमोप्रधान दुनियेतून, या कलियुग दुनियेतून स्वतःला तारून नेऊ शकतो आणि स्वर्गाची दुनिया कशी स्थापन करू शकतो या दृष्टीने ते आपल्याला ज्ञान देत आहेत. आणि ते ज्ञान देण्याचं कार्य त्यांचं अविरतपणे चालू आहे. आता आपलं काम आहे ते जे ज्ञान देतात ते त्याला आपल्या जीवनाचं अविभाज्य भाग्य बनवणं. मग असे जे परमपिता शिव परमात्मा आहे त्यांच्याविषयी आपल्याकडे अशी एक थोडीशी गोंधळून जाण्याची स्थिती म्हणा किंवा एक थोडीशी वेगळी चुकीची मान्यता, वेगळी मान्यता आहे, चुकीची नाही म्हणता येणार पण वेगळी मान्यता म्हणता येईल की आपण शिव आणि शंकर याला एकत्रच मानलं आहे, की शिव आणि शंकर म्हणजे एकत्रच आहे. परंतु शिव आणि शंकर हे एक नाही आहे. आपण जसं उद्या आपला जो पुढचा पाठ पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण सविस्तर ह्या गोष्टी पाहणारच आहोत. परंतु त्याही पूर्वी आपण पाहतो की शिव जे आहे म्हणजे शिवबाबांचं जे रूप आहे तर शिवबाबांचं रूप हे काय आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. आता शंकर म्हटलं तर आपल्या पुढे काय येतो, वाघाचे वल्कल घातलेले, गळ्यामध्ये नाग असलेले, रुद्राक्षांच्या माळा असलेले, हातात त्रिशूळ आणि कमंडलू आहे, ज्यांच्या जटांमधून गंगा वाहते, जटांवर चंद्रकोर आहे, अशी जी आकारी मूर्ती आहे ते आपल्या पुढे येते, ज्याला आपण शंकर म्हणतो. आणि शंकराला कधी नेहमी कसं दाखवतात, तपस्वी अवस्थेमध्ये दाखवतात. शंकर काय करत असतात, स्मशानामध्ये जाऊन तपस्या करतात किंवा कैलास पर्वताला जाऊन तपस्या करतात, असं दृश्य आपण पाहतो. आणि शंकराचं कार्य पण आपण काय म्हणतो, शंकराचं कार्य हे विनाश करण्याचं आहे. म्हणजे एकतर दोघांच्या रूपामध्ये फरक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोघांच्या कार्यामध्ये फरक आहे. शिवबाबांचं कार्य हे कल्याण करण्याचं कार्य आहे, तर शंकराचं कार्य हे विनाश करण्याचं आहे. आणि म्हणून काय म्हणतात, शंकर जे आहे हे तिसरा डोळा उघडला की या सृष्टीचा विनाश होतो. म्हणून शंकर देवताय नमः असं म्हटलं जातं, तर शिव परमात्माय नमः असं म्हटलं जातं. आपण कधी शिवबाबा म्हणू तर चांगलं वाटतं ऐकायला, परंतु शंकर बाबा म्हटलं तर चांगलं नाही वाटत. इव्हन आपण महाशिवरात्री म्हणतो परंतु कधी महाशंकररात्री म्हणत नाही, कारण की शिव आणि शंकर हे वेगळे वेगळे आहेत. आणि म्हणून महाशिवरात्रीला आपण काय करतो, आता पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिवरात्री असते, कृष्णाची अष्टमी असते, रामाची नवमी असते, फक्त 2च रात्री असतात, एक म्हणजे शिवरात्र आणि दुसरी आहे नवरात्र. मग रात्रच का म्हटलं गेलं, तर रात्र हा जो काही शब्द आहे तो अज्ञान अंधकाराचं सूचक आहे, की जेव्हा व्यक्ती अज्ञान अंधकारामध्ये असते त्या रात्रीच्या समय अर्थात जेव्हा धर्मग्लानीचा समय असतो तेव्हा परमात्मा धर्तीवर अवतरित होतात आणि मनुष्य आत्मेला पवित्रता आणि सुख शांती देतात. आणि म्हणून शिवरात्र म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून शिवरात्रीला आपण काय करतो, उपवास करतो. तर उपवास म्हणजे काय, उप म्हणजे जवळ, वास करणं म्हणजे राहणे, की ज्या दिवशी आपण मनबुद्धीने परमात्म्याच्या जवळ राहू तो खरा उपवास. स्थूल दररोज जे अन्न खातोय त्या अन्नाचा त्याग करून वेगळ्या प्रकारचं अन्न खाणं म्हणजे उपवास नाही. तर ज्या दिवशी मी उपवास करतो त्या दिवसामध्ये साऱ्या दिवसभर माझी मनबुद्धी त्या ईश्वरापर्यंत लागली पाहिजे, तर तो खरा उपवास झाला. पण आपण ते मानत नाही. आपण उपवास म्हणजे काय, तर रेग्युलरचं जेवण सोडून वेगळं जेवण, फ्रूट खाणं म्हणजे उपवास. पण खरा वास्तविक अर्थ त्याचा तसा आहे. आपण पाहतो की जे शिवलिंग असतं तर शिवलिंगाला कधीही फेरा मारला जात नाही. का, तर शिवलिंगाला फेरा न मारण्यामागचं कारण एकच आहे, की जसंही आपण पाहिलं मगाशी की मी आत्मा जसे सर्व चक्रामध्ये अडकलेली आहे तसे शिवबाबा कोणत्याही चक्रामध्ये अडकलेले नाही आहेत. म्हणून सगळ्या देवीदेवतांच्या मंदिराला फेरा मारतील परंतु शिवलिंगाला कधीही फेरा मारला जात नाही.
शिवलिंगावर आपण पाहतो की 3 बेलाची पानं जी एकाच देठाला आली ती वाहिली जातात. ते परमात्म्याचं जे दिव्य कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्यासाठी, कारण की परमात्म्याला तर स्वतःचं शरीर नाही आहे आणि कार्य करण्यासाठी परमात्म्याला आधार घ्यावा लागतो. ते आधार घेण्यासाठी परमात्मा ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या 3 देवतांची निर्मिती करतो आणि म्हणून ब्रह्मा, विष्णू, शंकर जे एकाच देठाला आलेली जी 3 बेलाची पानं आहेत हे त्यांचं सूचक आहे. तर परमात्मा ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकराद्वारे विनाश करण्याचं कार्य करतो. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या 3 देवतांच्या आधारे परमात्मा त्याचं कार्य करतो. म्हणून त्याच्यावर 3 बेलाची पानंही वाहिली जातात. आपण पाहतो की शिवलिंगावर इतर देवी देवतांना सुवासिक फुले दिले जातात, परंतु स्पेशली शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ वाहिलं जातं. तर वास्तविक पाहिलं तर धोत्रा हा विषारी आहे, परंतु तरी विषारी फळ किंवा फूल का वाहिलं जातं? तर परमात्मा म्हणतात की तुमच्यामध्ये जे विष भरलेलं आहे, अर्थात तुमच्यामध्ये ज्या काही कमी कमजोरी आहे, तुमच्यामध्ये जे काही अवगुण आहे ते तुम्ही मला देऊन टाका. आणि म्हणून ते फूल किंवा ते फळ जे आहे ते शिवलिंगाला समर्पित केलं जातं. शिवलिंगाला आपण पाहतो की त्रिपुंड काढलं जातं. तर त्रिपुंड हे कशाचं सूचक आहे? तर परमात्मा हा तिन्ही काळाला जाणणार आहे, म्हणून त्याला त्रिनेत्री म्हटलं ना. आणि म्हणून त्या त्रिपुंडावर काय केलं जातं? डोळा काढला जातो. अर्थात परमात्मा त्रिनेत्री आहे, या सृष्टीचा आदी आणि मध्य तो अंत जाणणार आहे आणि म्हणून त्या त्रिनेत्री स्वरूपाचं प्रतीक म्हणून त्रिपुंड लावून त्याच्यावर डोळा काढला जातो. तशा प्रकारे शिवरात्री अर्थातच शिवबाबांच्या अवतरणाच्या समयाचं यादगार म्हणून साजरी केली जाते. परंतु शंकर ही देवता जी आहे ती शिवबाबांपेक्षा पूर्णतः वेगळी आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. तर आज आपण ईश्वराचा सत्यपरिचय प्राप्त करून घेतला की ईश्वर खरा कसा आहे, तो कसा आपल्याला त्यांनी आपल्याला आपला स्वतःचा परिचय दिला, त्याच्या गुणशक्ती काय आहे, तो कसा गुण आणि शक्तींचा सागर आहे, जीवनमुक्तीदाता आहे, तो कसा आपल्याला मार्ग दाखवण्याचं कार्य करतो, तो कसा सर्व धर्म मान्य आहे, सर्वोच्च आहे, सर्वोपरी आहे, सर्वज्ञ आहे. वेगवेगळ्या धर्मियांनी जरी त्याची वेगवेगळी नावं दिलेली असली तर सगळ्यांची मान्यता जो आहे की तो सगळ्यांचा एकच आहे, तो कसा आहे याविषयी आपण आज माहिती पाहिली. मग आता तर ईश्वर पिता जो सर्व गुणांचा सागर आहे, त्याच्याशी जर मला कनेक्ट व्हायचं असेल तर ते कसं व्हायचं, त्यासाठी मला काय केलं पाहिजे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यालाच आपण राजयोग मेडिटेशन म्हणतो की ज्या मेडिटेशनच्या आधारे जो सर्वोच्च शक्तीचा सागर आहे त्याच्याकडून मी शक्ती घेऊ शकते आणि त्या शक्तीच्या आधारे मी आत्मा चार्ज होऊ शकते, शक्तिशाली होऊ शकते, कारण की त्याच्याशिवाय दुसरं कोणी मला शक्ती देऊच शकत नाही आहे. आणि म्हणून जर परमात्म्याकडून ती शक्ती घ्यायची असेल तर त्याच्याशी प्रॉपर कनेक्शन जोडणं घेणं गरजेचं आहे. ते कनेक्शन प्रॉपर असणं गरजेचं आहे. आजपर्यंतसुद्धा कनेक्शन होतंच, परंतु जी कनेक्शन्स होती ती प्रॉपर नव्हते आणि त्यामुळे मला जी प्राप्ती झाली ती ती प्रॉपर झालेली नाही. आता ते प्रॉपर कनेक्शन जे आहे ते आपल्याला त्याच्याशी जोडायचं आहे आणि त्यालाच म्हटलं जातं राजयोगा ध्यान पद्धती किंवा राजयोग मेडिटेशन, जे आपण आपल्या उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आजचा भाग समाप्त करण्यापूर्वी आपण पुन्हा एक 3 मिनटं आपण मेडिटेशन करूया, स्वचिंतन करूया आणि परमात्मा चिंतन करूया. तर सगळ्यांनी आहे त्या ठिकाणी शांत बसा, आपले डोळे बंद करा. आपले लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. हळूहळू आपले लक्ष 2 भुवयांच्या मध्ये घेऊन जा. भुरकुटी सिंहासनावर विराजमान मी ज्योतिर्बिंदु स्वरूप चैतन्य शक्ती आत्मा आहे. मी आत्मा एक विशेष आत्मा आहे. मी आत्मा परमधाम घरावरून पार्ट प्ले करण्यासाठी
या सृष्टी रंगमंचावर अवतरित झाले. मी आत्मा माझे प्रत्येक कर्म गुणांनी युक्त करत आहे. मी आत्मा ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद व शक्तीने संपन्न आहे. मी आत्मा ज्याप्रमाणे ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे त्याचप्रमाणे माझे पिताही ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. पहा आपल्यासमोर बुद्धिरूपी नेत्राच्या आधारे चमकणारा दिव्य सितारा अर्थात शिवबाबा. शिवबाबांकडून अनंत शक्तींची किरणे मी आत्मा धारण करत आहे. मी आत्मा शिवबाबांकडून या शक्ती धारण करून त्यांच्या समानच शक्ती संपन्न बनली आहे. मला अपार खुशीची अनुभूती होती आहे. सर्व विश्वातील आत्म्यांचा पिता माझा बनला आहे. मी त्या ईश्वराची चॉईस आहे, त्याची एक श्रेष्ठ निवड आहे. याची मला अपार खुशी आहे. या खुशीमध्येच मी आत्मा सदैव राहणार आहे. ओम शांती शांती शांती.